Today we will discuss Science 2, Chapter 2, Life Processes in Living Organisms, Part 1. Today we will discuss the second main part of this particular chapter, cell division. We have already completed the first part, energy production, and now we will discuss second part, cell division. मराठीमध्ये काय अर्थ होतो सेल डिव्हिजनचा? सेल म्हणजे पेशी आणि डिव्हिजन म्हणजे विभाजन. एका पेशीच्या दोन पेशी होणे, एका पेशीच्या दोन पेशी होणे, तर आपण याचं सेल डिव्हिजन. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची अतिशय महत्त्वाची अशी काय आहे प्रॉपर्टी आहे. आणि न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्मड फ्रॉम एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम बाय मीन्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे काय की एक्झिस्टिंग अस्तित्वात असलेल्या प्राण्यापासून नवीन प्राणी तयार होणं. मग हे रिप्रोडक्शन म्हणतो आपण, याला सेक्स्युअल असेक्स्युअल नंतर आपण ते पुढल्या घड्यात. पण हे कशामुळे होतं? सेल डिव्हिजन मुळे होतं. तर हे जे आहे एवढंच आहे की बऱ्याच वेळा उंड हिलिंग असतं, आपल्याला उंड सुख होतात अनंत कारणामुळे. त्या उंड हिलिंग सुद्धा कशामुळे पूर्ण होतात? सेल डिव्हिजन मुळेच पूर्ण होतात. त्यानंतर काही इमॅसिकेटेड बॉडी पार्ट्स असतात, म्हणजे दुखावलेले वगैरे, त्याचं रिस्टोरेशन सुद्धा कशाने होतं? सेल डिव्हिजन. देयर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. ह्या सेल डिव्हिजनचे मुख्य दोन प्रकार आहेत. मुख्य दोन प्रकार कोणते कोणते? एक आहे मायटोसिस आणि दुसरं आहे मियोसिस. मायटोसिस आणि मियोसिस असे काय आहेत? दोन प्रकार आहेत. आणि मग आपण जे आहे मायटोसिस आणि मियोसिस, तर हे जे मायटोसिस होतं ते सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स याच्यामध्ये काय होतं? आपल्या शरीरामध्ये सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स याच्यामध्ये मायटोसिस होतं. आणि मियोसिस हे फक्त जर्म सेल्स मध्ये होतं. सोमॅटिक सेल्स स्टेम सेल्स मध्ये मायटोसिस होतं. मियोसिस हे फक्त जर्म सेल्स मध्ये होतं. जर्म सेल म्हणजे मेल जर्म सेल स्पर्म आणि फिमेल जर्म सेल ओहम यांच्यामध्येच काय होतं? हे मियोसिस होतं. ह्या मायटोसिसला मराठीमध्ये सूत्री विभाजन म्हणतात. आणि ह्या मियोसिसला मराठीमध्ये अर्ध सूत्री विभाजन म्हणतात. कशामुळे सूत्री अर्धसूत्री काय आहे ते आपल्याला पुढे पाहायचंय, पण एक मराठीत अर्थ लक्षात असू द्या. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत बरं का. आपल्याला जर का सेल डिव्हिजन हा मुद्दा शिकायचा तर बेसिक गोष्टी आपल्याला कोणत्या माहिती पाहिजेत? आठवीच्या थोडंसं पहिल्यांदा रिपीट करतो, पण नंतर बघू आपण. क्रमांक 1 स्ट्रक्चर ऑफ सेल. क्रमांक 2 सेल मधलं न्यूक्लियस. स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. मग न्यूक्लियस मध्ये काय काय असतं? तर न्यूक्लियस मध्ये क्रोमॅटिड फायबर्स असतात. सेल डिव्हिजनच्या वेळेस ते कंडेन्स होतात आणि त्यांचे क्रोमोसोम्स तयार होतात.
असतात हे आपल्याला बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. की स्ट्रक्चर ऑफ सेल 8वीला शिकलोत आपण, क्रोमोझोम्स 9वीला शिकलोत. हे भाग भांडवल आपल्यापाशी पाहिजे तर हे आपल्याला समजून येतं. आता काय आहे की बिफोर एनी टाइप ऑफ सेल डिव्हिजन, बिफोर एनी टाइप ऑफ सेल डिव्हिजन, इट मे बी मायटोसिस, इट मे बी मियोसिस. की मायटोसिस होण्याच्या अगोदर किंवा मियोसिस होण्याच्या अगोदर काय असतं, द सेल डेव्हलप्स इट्स क्रोमोझोमल नंबर. काय 5 स्टार पॉइंट, लक्ष द्या, व्यवस्थित फळ्याकडे लक्ष द्या. की बिफोर एनी टाइप ऑफ सेल डिव्हिजन, कोणतंही सेल डिव्हिजन होण्याच्या अगोदर सेल डेव्हलप इट्स क्रोमोझोम नंबर. सेल डेव्हलप इट्स क्रोमोझोमल नंबर. आणि कुठं असतात क्रोमोझोम आहे, प्रेझेंट इन द न्यूक्लियस, प्रेझेंट इन द न्यूक्लियस. म्हणजे कोणतंही सेल डिव्हिजन असू द्या, मायटोसिस असू द्या नाही तर मियोसिस असू द्या, हे सेल डिव्हिजन होण्याच्या अगोदर सेल त्याच्या न्यूक्लियस मधले जो काय क्रोमोझोमल नंबर आहे त्याला काय करत असतो, डबल. हो, समजा मानवी पेशीमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत आणि त्याचे डिव्हिजन व्हायचे असतील तर बिफोर डिव्हिजन काय होणार, ते 46 गुणिले 2 92 होणार आणि मग मियोसिस किंवा मायटोसिस होणार. हा, हे बेसिक गोष्टी लक्षात घ्या. हे आपण मराठीत डिस्कस करू. काय आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट आपण डिस्कस करतोय. ह्या धड्याचे 2 मुख्य भाग आहेत, एनर्जी प्रोडक्शन आणि सेल डिव्हिजन. एनर्जी प्रोडक्शन हा भाग आपण मागील 5-6 लेक्चरमध्ये पूर्ण केलेला आहे. आता आपण सेल डिव्हिजन नावाचा क्रमांक 2चा महत्त्वाचा मुद्दा पाहतोय. तर की सेल डिव्हिजन म्हणजे काय आहे, तर एका पेशीच्या 2 पेशी होणं. हे कशासाठी महत्त्वाचं आहे, तर रिप्रोडक्शनसाठी महत्त्वाचं आहे. इमॅसिकेटेड बॉडी पार्ट किंवा डॅमेज्ड बॉडी पार्टचं रिस्टोर करण्यासाठी, वुंड हिलिंगसाठी हे महत्त्वाचं आहे. हे सेल डिव्हिजनचे 2 प्रकार आहेत, मायटोसिस आणि मियोसिस. हे सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स मध्ये होतं आणि मियोसिस फक्त जर्म सेल्स मध्ये होतं. आणि 5 स्टार मुद्दा तुम्हाला कोणता सांगितलाय मी, की कोणत्याही प्रकारचं सेल डिव्हिजन होण्याच्या अगोदर त्या पेशीच्या न्यूक्लियस मध्ये जी काही विशिष्ट, प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळी बरं का, जी काही विशिष्ट क्रोमोझोमची संख्या आहे ती काय करते, डेव्हलप करतं. डेव्हलप करतं म्हणजे त्याचं संख्या दुपटीनं वाढवते आणि मग ते सेल डिव्हिजन काय होत असतं, कॅरी आउट होत असतं. आणि याच्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी कोणत्या माहिती पाहिजेत, मी काय सांगितलंय, स्ट्रक्चर ऑफ सेल इयत्ता 8वी, स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस, क्रोमॅटिड फायबर्स, क्रोमोझोम्स इयत्ता 9वी. ही गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. थोडंसं अवांतर वेळ भेटला आणि हे 8वी पुस्तक उपलब्ध असेल तर ते सुद्धा पटकन वाचून टाकायचं किंवा किंवा आपल्या सातत्याच्या विद्यार्थ्यांना वाचायची गरज नाही, माहिती आहे तुम्हाला. तर हे जे आहे, पण हे काय आहे, ही पार्श्वभूमी आहे, ही सेल डिव्हिजनची प्रस्तावना आहे. कि what is meant by cell division, why it is important, types of cell division, in which cells they are carried out. आणि हा 5 स्टार मुद्दा. आता now we will discuss mitosis. आता आपण काय डिस्कस करूयात, मायटोसिस डिस्कस करूयात. हे झालं त्याचं पार्श्वभूमी प्रस्तावना. आता पाहूयात मायटोसिस. काय पाहूयात पहिलं, मायटोसिस. मायटोसिस पाहूयात. आता मायटोसिस जे आहे याला मी काय म्हटलेलं आहे की सूत्री विभाजन आहे. आता सूत्री विभाजन म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये काय होतो, क्रोमोझोमचा नंबर
ॲज इट इज राहतो. ह्या मायटॉसिस मध्ये काय होतं, जो क्रोमोझोमल नंबर आहे, क्रोमोझोमल नंबर remains as it is. म्हणजे पेरेंट सेल मध्ये जर का 2n एवढा क्रोमोझोमल नंबर असेल तर डॉटर सेल्स मध्ये सुद्धा 2n एवढाच राहतो. आणि हे मायटॉसिस किती 2 स्टेप्स मध्ये कंप्लीट होतं. किती स्टेप्स मध्ये कंप्लीट होतं, 2 स्टेप्स मध्ये. आता 2 टप्पे कोणते, पहिला टप्पा त्याला म्हणायचं कॅरिओकायनेसिस. पहिला टप्पा कॅरिओकायनेसिस आणि दुसरा टप्पा आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. आता कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. पेशीच्या पहिल्यांदा कोणाचं डिव्हिजन पूर्ण होतं, न्यूक्लियसचं. आणि सायटोकायनेसिस म्हणजे काय आहे, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम हे जे आहे, ह्या 2 टप्प्यामध्ये हे मायटॉसिस पूर्ण होतं, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस, इट इज कॉल्ड एज कॅरिओकायनेसिस. आणि सायटोप्लाझम, एका सायटोप्लाझमचे 2 सायटोप्लाझम म्हणायचं नाही, आहे ते सायटोप्लाझम विभागून देण्यात येतं, त्याला काय म्हणायचं, जे आहे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम किंवा सायटोकायनेसिस. मग आता आपण पहिल्यांदा डिस्कस करू कॅरिओकायनेसिस. पहिल्यांदा आपण काय डिस्कस करू, कॅरिओकायनेसिस. आणि हे जे कॅरिओकायनेसिस आहे, हे it is completed in 4 phases. It is completed in 4 phases. याच्या 4 फेजेस मध्ये हे पूर्ण होतं. कोणत्या कोणत्या, पहिली आहे प्रोफेज, यादी करतो बरं का पहिल्यांदा मी. दुसरी जी आहे ती आहे मेटाफेज. तिसरी जी आहे ती आहे एनाफेज. आणि चौथी जी आहे ती आहे टेलोफेज. हे पहा काय आहे, काय शिकतोय आपण, सेल डिव्हिजन. त्याचे मुख्य प्रकार 2, मायटॉसिस, मिओसिस. मायटॉसिसला सूत्री विभाजन का म्हटल्यात येतं, कारण क्रोमोझोमल नंबर रिमेन्स ॲज इट इज. त्याच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर कसा राहतो, जशाला तसा राहतो. म्हणजे समजा 46 ही मानवी सोमॅटिक सेल मध्ये क्रोमोझोमची संख्या आहे, तर एका पेशीच्या 2 पेशी झाले तर उरलेल्या दोन्ही पेशीमध्ये 46 राहतात. मिओसिस मध्ये तसं होत नाही बरं का. तेच जर का मानवाच्या जर्म सेल मध्ये मिओसिस झालं तर 23 होतात. मिओसिस मध्ये 23 जर्म सेल्स मध्ये. आणि तेच माणसाच्या सोमॅटिक सेलचं डिव्हिजन झालं मायटॉसिसनं, तर पेरेंट सेल मध्ये 46 आणि डॉटर सेल मध्ये सुद्धा 46च. हा, तर याचे हे जे मायटॉसिस आहे 2 स्टेप मध्ये कंप्लीट होतं. कोणत्या 2 स्टेप, कॅरिओकायनेसिस, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. दुसरं सायटोकायनेसिस, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. आपण परत काय शिकतोय, पहिलं कॅरिओकायनेसिस. तर या कॅरिओकायनेसिसचे इट इज कंप्लीटेड इन 4 फेजेस. किती फेजेस मध्ये कंप्लीट होतं, 4 फेजेस मध्ये कंप्लीट होतं. कोणत्या 4 फेजेस, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. किती फेजेस मध्ये कंप्लीट होतं, 4. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. आणि मग आपल्याला नंतर काय करायचं, एक एक फेज बघायची की प्रोफेज मध्ये नेमकं काय होतं, मेटाफेज मध्ये नेमकं काय होतं, एनाफेज मध्ये नेमकं काय होतं आणि टेलोफेज मध्ये काय होतं. अगदी 5 मार्काचं पोटेन्शियल असलेला सुद्धा हा काय आहे, भाग आहे. मग किंवा एखादी फेज डिस्क्राइब करा वगैरे, किंवा क्वेश्चन्स कोणत्याही पद्धतीनं विचारल्या जाऊ शकतात. आपल्याला त्या चक्रव्यूहात अडकायचं नाहीये. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला फक्त लर्निंग पॉइंट्स प्रोव्हाइड करतोय, प्रश्नोत्तर प्रोव्हाइड करत नाहीये.
पहिल्यांदा सगळं आपल्याला मदत करायचंय, समजून घ्यायचंय. मी त्याच्यावर असाइनमेंट्स देतोय, हे पहिल्यांदा व्यवस्थित समजावून घ्या. हे पहा, हे युट्यूबवर फक्त माझ्या सातत्याच्या विद्यार्थ्यांसाठी चालू आहे. हो, इंटरनेटच्या मार्फत भरपूर जण जरी बघत असतील तर की सर फक्त तुम्हाला शिकवायले. हो, माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे, त्यामुळे लक्ष द्या व्यवस्थित. तर हे जे आहे ते प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज, हे 4 आहे. मग आपण अपेक्षित काय असतं की बाबा प्रोफेज बद्दल 2-4 वाक्य, मेटाफेज बद्दल 2-4 वाक्य, एनाफेज बद्दल 2-4 वाक्य आणि टेलोफेज बद्दल 2-4 वाक्य. जे पुस्तकात आहेत आपल्याला काय थोडंच एक्स्ट्रा नाही करायचं, पीएटी थोडंच करायचं, नाही करायचं. पुस्तकाच्या बाहेर आपल्याला जायचंच नाही, टेक्स्टबुकच्या बाहेर जायचंच नाही. पाहूयात मग. पण आता थोडंसं रिवाइज व्यवस्थित झालं पाहिजे. काय डिस्कस करतोय? सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचे 2 प्रकार, मायटोसिस, मियोसिस. मायटोसिस कशामध्ये होतं? सोमॅटिक सेल्स, स्टेम सेल्स. मियोसिस कशामध्ये होतं? जर्म सेल्स मध्ये. परंतु मायटोसिस मध्ये क्रोमोझोम नंबर जशाला तसा राहतो. मायटोसिसच्या 2 स्टेप, कॅरियोकायनेसिस, सायटोकायनेसिस. कॅरियोकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन. किती मध्ये फेजेस मध्ये कंप्लीट होतं? 4 फेजेस मध्ये कंप्लीट होतं. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. हे 4 याच्यामध्ये ते काय होतं? कंप्लीट होतं. आता आपण काय करू? फेज नंबर 1 कोणती? प्रोफेज. बस बघूया त्या 4 फेजेस आणि त्याच्यानंतर सायटोकायनेसिस. खतम, खलास, फिनिश. तर ते जे आहे पाहूया. काय पाहिजे पहिल्यांदा? आता पहिल्यांदा पाहिजे प्रोफेज. काय होतं नेमकं प्रोफेज मध्ये पाहूयात. तर पहिलं आहे कोणती फेज? प्रोफेज. आता इथं नीट लक्ष द्यावं, काय व्यवस्थित जर आपण हे शब्दाकडे लक्ष दिलं ना सगळं कळतं बरं का. प्रो आणि फेज. प्रोचा अर्थ काय असतो? तयारी. लक्षात घ्या, कधी पण प्रो, प्री असे जे इंग्रजीमध्ये शब्द येतात ना ते काय दर्शवतात? तर तयारी दर्शवतात, तयारी. मग हे प्रोफेज काय करतं? मायटोसिसची जी काय तयारी आहे, हो आता आपल्याला स्वयंपाक करायचं तर तयारी लागेल की नाही? पीठ, मीठ, बरोबर आहे ना? हो, मसाले वगैरे असे कलेक्ट करून ठेवावे लागतील ना. त्याला काय म्हणायचं? प्रोफेज ऑफ स्वयंपाक. अगदी तसंच ही प्रोफेज म्हणजे काय? तयारीचा भाग असतो प्रो. तर याच्यामध्ये काय होतं? कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट. कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स स्टार्ट. क्रोमोझोम्सचं कंडेन्सेशन काय होतं? तयार होतं. आता नीट लक्ष द्या. मी काय करतो? डायग्राम करतो. हे पाहून नेमकं होतं काय? ही सेल, ही काय आहे? सेल. हे त्याच्या आतमध्ये थोडं झूम करतो. हे काय आहे? न्यूक्लियस. आणि हे याला आपण काय म्हणलं? न्यूक्लियर मेम्ब्रेन. याला काय? हे काय आहे? जाड असं न्यूक्लियर मेम्ब्रेन. आणि एरवी बरं का, एरवी ज्यावेळेस सेल डिव्हिजन होत नसतं त्यावेळेस क्रोमोझोम्स नसतात. मग काय असतं? तर तिथं असे फायबर असतात, धागे असतात, धागे. ह्या धाग्यांना म्हणायचं तंतू, क्रोमॅटिड फायबर्स. असे लांब लांब धागे असतात. पण काय होतं? ज्या वेळेस सेल डिव्हिजनची मी काय म्हटलं, ही पूर्वतयारी आहे. प्रोफेज, प्रो अगोदर. याच्यामध्ये अगोदर कंडेन्सेशन होतं. मग कंडेन्सेशन म्हणजे काय होतं? हे जे काय क्रोमॅटिड फायबर्स आहेत हे गुंडाळून जाड व्हायला सुरू होतात. गुंडाळून असे जाड व्हायला सुरू होतात. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स. एरवी एकदा सेल डिव्हिजन कंप्लीट झालं की क्रोमोझोम्स डिसअपिअर होतात, परत ते लूज होतात, ज्याला आपण क्रोमॅटिड फायबर्स म्हणतो. हे पहा, अगदी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली सुद्धा, आय रिपीट, chromosomes are visible only at the time of cell division, otherwise not. ते फक्त
आणि फक्त सेल डिव्हिजनच्या वेळेसच व्हिजिबल होतात, अगदी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली सुद्धा. अदरवाईज काय आहेत ते क्रोमॅटिड फायबर्स आहेत. आणि मग हे जे काय आहे त्यानंतर म्हणजे याच्या ह्या कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट, त्याच्यामुळे क्रोमोझोम्स कसे होतात शॉर्ट अँड थिक. क्रोमोझोम्स कसे होतात शॉर्ट बुटके आणि थिक म्हणजे जाड होतात. पहा अगदी घरामध्ये दोरा पडलेला आहे आणि कुणी म्हणलं दादा ते दोरा गुंडाळ रे, मग ज्यावेळेस तुम्ही तो दोरा गुंडाळताल त्यावेळेस तो कसा होतो शॉर्ट अँड थिक. तो शॉर्ट आणि थिक होतो. अगदी तसंच आहे हे दोरी आहेत क्रोमॅटिड फायबर्स, ते कसे होतात शॉर्ट आणि थिक होतात. आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस स्टार्ट्स डिसअपियर. हे हा पहिला मुद्दा. त्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता कुठे न्यूक्लियर मेम्ब्रेन हे काय आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे आणि याच्यामध्ये केंद्रिका असते न्यूक्लिओलस. हे आपण आठवीला पाहिले. याच्यामध्ये केंद्रिका असते न्यूक्लिओलस. हे सुद्धा काय होतं स्टार्ट टू डिसअपियर. हे काय होतं स्टार्ट टू डिसअपियर. एकदम डिसअपियर होत नाही. हो हे डिसअपियर होतं. हे न्यूक्लिओलस काय म्हणायचं न्यूक्लिओलस आणि हे न्यूक्लियर मेम्ब्रेन. हे काय होतं स्टार्ट टू डिसअपियर. डिसअपियर व्हायला काय होतात सुरू होतात. आणि जे आहे आता सेंट्रिओल डुप्लिकेट अँड each centriole moves to opposite pole of the cell. सेंट्रिओल हा जो आहे सेंट्रिओल डुप्लिकेट बघा हे समजावून घ्यायचे बरं का. आणि moves to opposite poles of cell and moves to opposite poles of cell. हे पहा सेंट्रिओल काय आहे हा एक अवयव आहे पेशीमधला सेंट्रिओल. हा सेंट्रिओल काय होतो स्वतःला डुप्लिकेट करून घेतो म्हणजे स्वतःची झेरॉक्स काढतो. खरं तर सेंट्रिओल असे अनेक भागात असतात पण नंतर ते स्वतःला डुप्लिकेट करून घेतात आणि हे पहा पेशीच्या दोन एंडला ते काय करून घेतात स्वतःला दोन एंडला मूव्ह होतात. हे बघा फळ्यावर 2 डायमेन्शनल दाखवते. अदरवाइज ही सेल जी आहे छान अशी चेंडू सारखी 3 डायमेन्शनल आहे. एक मोठा चेंडू फुटबॉल सारखा आपण समजा म्हणून ती काय आहे सेल आहे मोठा असं छानपैकी फुटबॉलचं आणि त्याच्यामध्ये क्रिकेटचा चेंडू ठेवला तर ते काय आहे न्यूक्लियस आहे. असं हे 3 डायमेन्शनल असतं. हे डोळ्यासमोर आणायचं आणि मग काय होतं त्याच्या आतमध्ये सुद्धा सेंट्रिओल असं जो ते काय होतात 2 एंडला जातात. बघा काय काय होतं प्रोफेज म्हणजे तयारी. कोणती तयारी क्रमांक 1 प्रो म्हणजे तयारी की क्रोमॅटिड फायबरचं काय होतं कंडेन्सेशन. नंबर 2 क्रोमॅटिड फायबर कसे होतात शॉर्ट अँड थिक. नंबर 3 न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस काय व्हायला लागलं स्टार्ट टू डिसअपियर. तिसरा महत्वाचा बदल सेंट्रिओल नावाचा जो अवयव आहे तो काय होतो स्वतःला डुप्लिकेट स्वतःची झेरॉक्स करतो आणि 2 अपोजिट साइडला तो काय होतो जातात. हे झालं प्रोफेज. हे काय झालं प्रोफेज. आता दुसरी कोणती आहे दुसरी आहे मेटाफेज. दुसरी कोणती आहे मेटाफेज. काय आहे बघ दुसरी कोणती आहे मेटाफेज. दुसरी आहे मेटाफेज. आज या 2च फेजेस शिकवणार आहे मी. हो नंतर सगळं विचार कळालं 2च फेजेस ह्या लेक्चर मध्ये. आता मेटाफेज काय आहे तर याच्यामध्ये मेटाफेज मध्ये सगळ्यात पहिल्यांदा होतं काय न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस काय होतं कम्प्लिटली डिसअपियर्स. कम्प्लिटली डिसअपियर. प्रोफेज मध्ये डिसअपियर व्हायला सुरू होतं तर मेटाफेज मध्ये काय होतं हे कम्प्लिटली डिसअपियर होतं.
अदृश्य होतं, अवघा रंग एकची झाला. सगळ्याच्या सगळा जो रंग आहे त्याला आपण म्हणतो. म्हणजे आता इथं काय आहे, खाली सायटोप्लाझम, हे क्रोमोझोम्स आणि हे दोन सेंट्रिओल. काय काय आहे बघा शिल्लक आता, हे क्रोमोझोम्स, हा सेंट्रिओल आणि बाकीचं सायटोप्लाझम आहे. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस काय झाली, कम्प्लिटली डिसअपिअर मेटाफेज मध्ये. आणि त्याच्यानंतर क्रोमोझोम्स क्लिअरली व्हिजिबल. मेटाफेज मध्ये क्रोमोझोम्स कसे दिसतात, तळा मायक्रोस्कोप खाली क्लिअरली व्हिजिबल. अशा वेळेस म्हणता येतं, ज्यावेळेस क्रोमोझोम्स क्लिअरली व्हिजिबल होतात मायक्रोस्कोप खाली, त्यावेळेस म्हणता येतं, काय म्हणता येतं, सेल डिव्हिजन स्टार्ट झाली. कारण प्रोफेज तर तयारी आहे, खरं या मेटाफेज पासून सुरू होतं. जे आहे ते क्रोमोझोम्स क्लिअरली व्हिजिबल होतात आणि ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू सेंट्रल प्लेन. आणि क्रोमोझोम्स कसे काय करतात, ऑल chromosomes arranged themselves parallel to काय आहे, सेंट्रल प्लेन. सेंट्रल प्लेन, सेंट्रल प्लेन मध्ये स्वतःला काय करतात, पॅरलल करून घेतात. आता सेंट्रल प्लेन म्हणजे कोणता असतो, हा सेंट्रल प्लेन आहे. आणि मग हे काय करतात, याला पॅरलल अरेंज करून घेतात. हे जे आहे याला छानपैकी असं ते स्वतःला अरेंज करून घेतात. हे 2 डायमेन्शनल आहे, असं पॅरलल अरेंज करून घेतात. आणि नंतर काय होतं, हे झालं की स्पेशल फायबर डेव्हलप होतात. कुठून डेव्हलप होतात फायबर्स, तर ते फायबर डेव्हलप होतात फ्रॉम सेंट्रिओल टू ईच क्रोमोझोम. ह्या सेंट्रिओल पासून काय होतात, या पद्धतीनं फायबर्स डेव्हलप व्हायला काय होतात, सुरू होतात. मेटाफेज मध्ये काय सुरू होतात, फायबर्स डेव्हलप व्हायला तयार होतात. आणि दॅट पर्टिक्युलर फायबर्स आर कॉल्ड ॲज स्पिंडल फायबर्स. एक स्पिंडल म्हणजे असं स्पिंडल तयार करतात, त्याचा आकार असा असतो, म्हणून त्याला म्हणायचं स्पिंडल फायबर्स. स्पिंडल फायबर्स एक्सटेंड फ्रॉम ईच सेंट्रिओल टू क्रोमोझोम. म्हणजे असं पूर्ण ते काय होतं, धाग्याने ताणल्या जातं. बघा काय डिस्कस करतोय, मायटोसिस. मायटोसिस मध्ये काय डिस्कस करतोय, कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिसच्या 4 फेजेस, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. आपण काय पहिले कोणत्या 2 डिस्कस केल्या, प्रोफेज आणि प्रोफेज आणि मेटाफेज. बस आज के लिए इतना ही काफी. थैंक यू.